नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पाकिस्तानी उच्चायोगात भारताविरोधात हेरगिरी करणारे 16 कर्मचारी कार्यरत असल्याचा निलंबित कर्मचारी अख्तरचा खुलासा. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच, भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आज उरीला भेट देणार. कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करण्याच्या सीबीआयच्या निर्णयावरती आज दिल्ली विशेष न्यायालयात सुनावणी. निवडणूक अर्जात शैक्षणिक पात्रतेविषयी चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द होणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. ऊसाच्या दराबाबत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमधली चर्चा निष्फळ, आज पुन्हा बैठक. आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी क्रिकेट संघाची निवड आज. पाकिस्तानी उच्चायोगामध्ये भारताविरोधात हेरगिरी करणारे 16 कर्मचारी कार्यरत आहेत असा खुलासा पाकिस्तानच्या उच्चायोगातून निलंबित करण्यात आलेल्या मेहमूद अख्तर या कर्मचाऱ्यानं केला आहे. काही दिवसांपूर्वी भारतातल्या पाकिस्तानी उच्चायोगातल्या मेहमूद अख्तर या कर्मचाऱ्याकडे संरक्षणविषयक गोपनीय कागदपत्र तसंच हेरगिरी करत असल्याचे पुरावे सापडले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्याला ताबडतोब भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणी काही भारतीय नागरिकांची मदत घेऊन एक टोळी कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. याबद्दल अधिक तपास करत असता पोलिसांनी अन्य 3 जणांसह समाजवादी पक्षाच्या खासदाराच्या खासगी सचिवालाही अटक केली होती. पाकिस्ताननं भारताविरुद्ध कुरापती काढणं सुरूच ठेवलंय. जम्मू काश्मीरमध्ये काल पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय सरहद्दीवरती तसंच सांबा, जम्मू आणि राजौरी जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गावं आणि सैनिकी ठाण्यांवरती केलेल्या उखळी तोफ्यांच्या माऱ्यामध्ये आणि गोळीबारामध्ये 8 नागरिक ठार झाले. सांबा आणि आरेसपुरा भागामध्ये काल 5 नागरिक ठार झाले तर 22 जण जखमी झाले. नौशेरा भागामध्ये 2 महिलांसह 3घांचा मृत्यू झाला. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय लष्करानंही चोख प्रत्युत्तर दिलंय. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी काल पाकिस्तानच्या 14 चौक्या उद्ध्वस्त केल्या तर 2 सैनिकांना यमसदनी धाडलं. काश्मीरमधल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवरती नियंत्रण रेषेलगत असलेल्या 174 शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेऊन भारत-पाक सरहद्दीवरील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आज काश्मीरमधल्या उरी क्षेत्राला भेट देणार आहेत आणि तिथल्या सुरक्षा स्थितीचा ते आढावा घेतील. कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करण्याच्या सीबीआयच्या निर्णयाच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरती आज दिल्ली विशेष न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी संयुक्तपणे ही याचिका दाखल केली आहे. यावर केंद्रीय दक्षता आयोगानं आपली कारवाई सुरू केली आहे. सीबीआयनं या प्रकरणात दाखल केलेला अंतिम अहवाल रद्द करून पुढील तपास सुरू ठेवण्याचा आणि पुरवणी आरोपपत्र देण्याचा आदेश न्यायालयानं द्यावा अशी विनंती या केंद्रीय मंत्र्यांनी केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया आता अंतिम आणि निर्णायक टप्प्यामध्ये पोहोचली आहे. येत्या 8 नोव्हेंबरला ही बहुप्रतीक्षित निवडणूक होणार आहे. राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पार्टीच्या हिलरी क्लिंटन यांच्यामध्ये अटीतटीची लढत होण्याची चिन्ह आहेत. आतापर्यंत झालेल्या जनमत सर्वेक्षणामध्ये हिलरी क्लिंटन आघाडीवर राहिल्या होत्या. मात्र क्लिंटन यांच्या वादग्रस्त ईमेल घोटाळा प्रकरणानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावरती 1% आघाडी घेतली आहे. जागतिक स्तरावरील मंदीच्या पार्श्वभूमीवरती मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज बाजार उघडताच 288 अंकांनी घसरून 27,588 अंकांपर्यंत खाली आला. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावरती 1% आघाडी घेतली. त्याचा परिणाम निर्देशांकावर दिसून आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 54 अंकांची घसरण होऊन तो 8,531 अंकांवरती पोहोचला. शीना बोरा हत्या प्रकरणातल्या चौकशीवरून होणारे संभाव्य वादविवाद टाळण्यासाठीच मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राजेश मारिया
यांना मुदतीपूर्वी पदोन्नती दिली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। राकेश मारिया आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांची लंडन इथं झालेली भेट देखील त्यावेळी चर्चेचा मुद्दा ठरली होती। मात्र त्यावर मारिया यांनी दिलेलं स्पष्टीकरण समाधानकारक वाटल्यानं ते स्वीकारलं असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। मारिया यांना गुन्हेगारी चौकशीमध्ये अधिक स्वारस्य असल्यानं कदाचित त्यांनी शीना बोरा हत्या प्रकरणामध्ये जास्त रस दाखवला असावा। मात्र तरीही यातून अधिक वाद होऊ नयेत यासाठीच त्यांची पदोन्नती केली, बदली नव्हे, असंही त्यांनी स्पष्ट केलं। या प्रकरणात उद्योजक पीटर मुखर्जी यांचा थेट सहभाग असल्याविषयी आपल्याला सांगितलेलं नव्हतं। मात्र हा तपास पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवला गेल्यानंतरच याबद्दल माहिती मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। निवडणूक अर्जामध्ये शैक्षणिक पात्रतेविषयी उमेदवारानं चुकीची माहिती दिली तर त्याची उमेदवारी रद्द ठरवण्यात येईल असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे। मणिपूरचे काँग्रेसचे आमदार मायरेबाम पृथ्वीराज यांनी निवडणूक अर्ज भरताना आपण एमबी असल्याचं नमूद केलं होतं। त्यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी साशंकता व्यक्त करणारी याचिका दाखल करण्यात आली होती। या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती AR दवे आणि न्यायमूर्ती L नागेश्वर राव यांच्या घटनापीठासमोर काल झाली। या निर्णयानुसार पृथ्वीराज यांची उमेदवारी रद्द ठरवण्यात आली आहे। मतदारांना उमेदवारांची इत्यंभूत माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे। उमेदवारानं शैक्षणिक पात्रतेविषयी चुकीची माहिती निवडणूक अर्जात दिली तर मतदारांच्या अधिकाराची पायमल्ली होईल असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। यंदाच्या गाळप हंगामासाठीच्या ऊसाच्या दराचा तिढा अद्यापही कायम आहे। काल कोल्हापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीनं साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांचे नेते यांच्यामध्ये ऊसाच्या दराबाबत चर्चा झाली। साखर कारखानदारांनी एफआरपीच्या रकमेमध्ये वाढ करून द्यायची तयारी या बैठकीमध्ये दर्शवली। मात्र त्यावर शेतकरी संघटनेच्या नेत्यांचं समाधान झालं नाही। खासदार राजू शेट्टी यांनी पहिली उचल विनाकपात 3200 रुपये देण्याची मागणी लावून धरली। त्यामुळे अखेर कालच्या चर्चेमध्ये ऊस दराबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही। या संदर्भात आज पुन्हा चर्चा सुरू करण्यात येणार आहे। या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांनी सकारात्मकता दाखवली आहे आणि आजच्या बैठकीत हा तिढा सुटू शकेल असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय। या बैठकीला खासदार राजू शेट्टी, आमदार हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, सतेज पाटील यांच्यासह रघुनाथदादा पाटील, प्रकाश आवाडे आणि अन्य नेते उपस्थित होते। ऊसाच्या दराचा तिढा सुटावा या दृष्टीनं आज शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांची बैठक पुन्हा होते। या पार्श्वभूमीवरती दराचा प्रश्न आज सुटेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरदर्शनकडे व्यक्त केला आहे। साखर कारखानदारी गेले 2-3 वर्ष खूप अडचणीत होती, कारण साखरेचे दर खाली जाता जाता 1900 पर्यंत गेले होते। एफआरपीच्या कायद्याप्रमाणे साखरेचे दर कितीही असले तरी एफआरपी द्यावी लागत होती। त्यामुळे सरकारने गेल्या वर्षी 2400 कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यात देऊन त्याचं 5 वर्षाचं व्याज भरण्याची तयारी दर्शवली। जे व्याजच 1100 कोटी रुपये सरकार भरणार आहे, परंतु अशी मदत केल्यामुळे साखरेचे दर पडून सुद्धा साखर कारखानदार एफआरपी देण्यामध्ये यशस्वी झाले। आता हे कर्ज त्यांना 5 वर्षामध्ये फेडावं लागेल। हे दर आता चढता 3200-3300 पर्यंत गेले आणि त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याची अपेक्षा अशी आहे की हा जो वाढीव दर आहे तो एफआरपी पेक्षा जास्त आम्हाला शेअर करावा। यात 1 एप्रिल ते 31 मार्च हे वर्ष मानलं जातं आणि त्यामुळे गेलं वर्ष जे संपलं त्याच्यामध्ये हिशोब झाल्यानंतर एफआरपी पेक्षा जास्त अमाऊंट देता येणार नाही असं झालं। 1 एप्रिल पासूनचे दर वाढलेले आहेत। त्या दराचा इफेक्ट या वर्षी ज्यावेळेला हिशोब वर्षाच्या शेवटी 31 मार्चला पूर्ण होईल, विशेषतः 31 मार्च पर्यंत थांबावं लागणार, जेव्हा सीझन पूर्ण होईल त्यावेळेला याचा हिशोब होईल आणि त्याचं सूत्र असं ठरलेलं आहे कायद्याने की 70% हे शेतकऱ्याचे आणि 30% हे कारखान्याचे व्यवस्थापनाचे। या 70%ची अमाऊंट शेतकऱ्याच्या वाट्याला येणारी जर एफआरपी पेक्षा जास्त आली तर ती साखर कारखाना त्यांना देणे लागतो। प्लस जे उपपदार्थ असतात, प्रामुख्याने को जनरेशन आहे, त्यानंतर डिस्टिलरी आहे, इथेनॉल आहे, त्यानंतर बाकी बगॅस वगैरे आहे, या सगळ्याचे सुद्धा 75-25 केले जातात। 75% शेतकऱ्याचे मानले जातात, 25% ऍडमिनिस्ट्रेशनचे मानले जातात। यातून ज्यावेळेला हिशोब झाल्यानंतर अमाऊंट एफआरपी पेक्षा जास्त आली तर ती कारखानदार कायद्याने देणे लागतोच। शेतकरी संघटनांची अपेक्षा अशी आहे की यावेळेला ते द्यावे लागणारच आहेत, कारण रेट चांगले आहेत, तर तुम्ही त्यातला आम्हाला थोडा ऍडव्हान्स द्या। आणि तो ऍडव्हान्स किती असावा ह्याच्यामध्ये वेगळ्या संघटनांचं वेगळं म्हणणं आहे। राजू शेट्टींचं म्हणणं असं आहे की तो ऍडव्हान्स हा एफआरपी पेक्षा 500 रुपये जास्त द्या, कुठे तो
रघुनाथ दादांच्या शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे की तो FRP पेक्षा 700 रुपये जास्त आहे. असे वेगवेगळे म्हणणं आहे. आता 2 बैठका मी याच्या एकत्रित घेतल्या, शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार आणि जिल्हा प्रशासन, आमचं प्रामुख्याने सहकार विभागाचं, साखर विभागाचं प्रशासन. त्यातून इथपर्यंत तर गाडी आलेली आहे की FRP गेल्या वेळेला 80-20 द्यावी लागली होती रेट कमी असल्यामुळे, तर ती यावेळेला एक रकमी दिली जाणार, 2 तुकडे नाही करणार. यावर तर कारखानदारांनी मान्य केलं आणि आम्ही यावेळेला ऐकणार सुद्धा नाही. आता ह्या FRP एक रकमी दिल्यानंतर तो जो 70-30 आणि 75-25 ने फायदा होईल शेतकऱ्याला FRP पेक्षा जास्त, तो द्यायचं हेही नक्की आहे. त्यातला आता किती द्यायचा ह्यावर अजून एकमत झालं नाही. आणि आज ते एकमत होईल असं मला वाटतं. आणि काही ना काहीतरी अमाऊंट ही त्या हंगामाच्या शेवटी हिशोबातून निघेल, त्यातला ऍडव्हान्स म्हणून द्यायला कारखानदार तयार होतील असा मला विश्वास आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या निष्क्रिय खात्यांवरही आता 8.8% दरानं व्याज दिलं जाणार आहे. याबाबत लवकरच अधिसूचना काढण्यात येईल अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिली आहे. 2011 पासून निष्क्रिय खात्यांवरती व्याज देण्यात येत नव्हतं. या खात्यांमध्ये सध्या 42,000 कोटी रुपये पडून आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 9,70,00,000 कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल. येत्या 5 वर्षांमध्ये भारतीय पॅकेजिंग उद्योगाची उलाढाल $73 अब्ज पर्यंत वाढेल असा विश्वास केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री YS चौधरी यांनी काल मुंबईत व्यक्त केला. वेगानं विकसित होणाऱ्या क्षेत्रांमध्ये आकर्षक वेष्टनाची अर्थात पॅकेजिंगची भूमिका महत्त्वाची असते असं मत चौधरी यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग या संस्थेच्या 30व्या पदवीदान समारंभात व्यक्त केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य विकास, स्टार्टअप इंडिया अशा महत्वाकांक्षी योजनांच्या यशामध्ये पॅकेजिंग क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. जालन्यामध्ये सीड हब उभारायला मंजुरी मिळाली. सीड हब निर्मितीसाठी 6,000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यामुळे 40,000 लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशी माहिती राज्याचे स्वच्छता मंत्री आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या द्विवर्ष पूर्तीनिमित्त जालना इथं काल एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नव्हता. मात्र या सरकारनं शेतकऱ्यांसाठी 600 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय असं त्यांनी सांगितलं. जालना इथं रेशीम उद्योग केंद्र उभारायला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी 5,82,00,000 रुपयांची तरतूद राज्य सरकारनं केली आहे अशी माहितीही लोणीकर यांनी दिली. आज जागतिक औद्योगिक सुरक्षा दिवस आहे. या दिनाचं औचित्य साधून औद्योगिक क्षेत्रामध्ये सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. वाढतं औद्योगिकरण आणि त्याच पटीनं वाढतं शहरीकरण पाहता औद्योगिक सुरक्षा अधिक मजबूत करणं क्रमप्राप्त आहे. औद्योगिक क्षेत्राचा कणा असलेल्या कामगारांची सुरक्षा ही सगळ्यात महत्त्वाची. येत्या काळामध्ये औद्योगिक क्षेत्रातले अपघात आणि हानी टाळायची असेल तर औद्योगिक सुरक्षेच्या महत्त्वाविषयी जास्तीत जास्त जागृती करणं गरजेचं आहे. आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. वन्यजीव आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास आपल्या डोळ्यांसमोर उभं करणाऱ्या चित्रांचे एक आगळं वेगळं प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर कला दालनात सध्या भरवण्यात आलंय. टांझानियातल्या वन्यजीवप्रेमी समीना सचक यांनी ही चित्रं रेखाटली आहेत. जंगलामध्ये विविध प्रकारचं प्राणीजीवन, त्यांचे संघर्ष आणि मुक्तविहार यांची अनुभूती या चित्रांमधून मिळत आहे. (6 नोव्हेंबरपर्यंत हे चित्रप्रदर्शन रसिकांना पाहता येईल.
विदर्भाच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मोना मेश्राम हिची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे। येत्या 10 नोव्हेंबरपासून वेस्ट इंडिज विरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होते। नुकत्याच चेन्नई इथं झालेल्या लीग स्पर्धेमध्ये मोनानं केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत तिची भारतीय संघात निवड झाली। या स्पर्धेत मोनानं 250 धावा केल्या होत्या। इंग्लंड विरुद्धच्या आगामी क्रिकेट कसोटी मालिकेसाठी आज मुंबईमध्ये भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात येणार आहे। आजारपणामुळे विश्रांती घेतलेला गोलंदाज इशांत शर्मा याचं कसोटीमध्ये पुनरागमन निश्चित मानलं जात आहे। संघामध्ये काही फेरबदल होतील अशीही शक्यता आहे। शिखर धवन, लोकेश राहुल आणि गौतम गंभीर हे सलामीच्या जोडीसाठी शर्यतीमध्ये आहेत। सलामीला येण्यासाठी आता कोणाची वर्णी लागते ते पाहावं लागेल। फिरकीसाठी अश्विन आणि जाडेजाशिवाय आणखी कोणाची वर्णी लागेल हेही पाहावं लागेल। MSK प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय समिती संघाची निवड करेल। न्यूझीलंड विरुद्धची कसोटी क्रिकेट मालिका 3-0 अशी जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे। येत्या 9 नोव्हेंबरला राजकोट इथं पहिली कसोटी होईल। आतापर्यंत भारतात झालेल्या 55 कसोटी सामन्यांमध्ये भारतानं 15 तर इंग्लंडनं 13 सामने जिंकले आहेत। हवामान येत्या 24 तासांमध्ये कोकणामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर याच काळामध्ये उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पाकिस्तानी उच्चायोगात भारताविरोधात हेरगिरी करणारे 16 कर्मचारी कार्यरत असल्याचा निलंबित कर्मचारी अख्तरचा खुलासा। पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच, भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर। संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आज उरीला भेट देणार। कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करण्याच्या सीबीआयच्या निर्णयावरती आज दिल्ली विशेष न्यायालयात सुनावणी। निवडणूक अर्जात शैक्षणिक पात्रतेविषयी चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द होणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। ऊसाच्या दराबाबत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमधील चर्चा निष्फळ, आज पुन्हा बैठक। आणि इंग्लंड विरुद्धच्या भारताच्या कसोटी क्रिकेट संघाची निवड आज होणार। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।